We are discussing the numericals on chapter number 8, that is sound of 11th science, and in today's lecture we are discussing the comparison of velocity of sound. ठीक आहे. आता हा टाईप मात्र खूप महत्त्वाचा टाईप आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष ठेवा. सो ॲज पर लॅप्लास वेलॉसिटी ऑफ साऊंड इन अ गॅसियस मीडियम इज व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये गॅमा पी अपॉन रो. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मग त्यामुळे मग आपण जर व्ही वन अपॉन व्ही टू केलं, या फॉर्म्युल्याचा दोन फॉर्म्युलांचा जर रेशो घेतला तर व्ही वन अपॉन व्ही टू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ रो टू अपॉन रो वन आपल्याला लिहिता येतं इफ प्रेशर इज कॉन्स्टंट. म्हणजे दोन वेगवेगळे गॅसेस आहेत, दोन्ही गॅसेसचं प्रेशर सारखं आहे, तर त्यावेळेस त्या दोन्ही गॅसेसमधली साऊंडची वेलॉसिटीमध्ये काय रिलेशन असेल, तर रिलेशन असेल व्ही वन अपॉन व्ही टू इज इक्वल टू रूट ऑफ रो टू अपॉन रो वन. If pressure of both the gases is same, then velocity are in the ratio square root of rho 2 upon rho 1. Second formula, this thing, same gas at different temperature means molecular weight is same, gamma is same, R is same, so temperature is different. So V1 upon V2 becomes means velocity at temperature T1 and velocity at temperature T0 or T2 becomes T2 करून टाकू आपण याला. The velocity at temperature T2 becomes V1 upon V2 is equal to under root of T1 upon T2. बघा कंडिशन काय, फॉर सेम गॅस ॲट डिफरंट टेम्परेचर. एकच गॅस जर वेगवेगळ्या टेम्परेचरला असेल तर त्या गॅसमध्ये साऊंडची वेलॉसिटीमध्ये काय रिलेशन असतं, तर रिलेशन असतं V1 upon V2 इज इक्वल टू रूट ऑफ T1 upon T2. त्यानंतर तिसरा रेशो, याच्यावरून आपल्याला अजून तिसरा रेशो तयार करता येतो. जर दोन वेगवेगळे गॅसेस आहेत तर साहजिकच आहे मॉलिक्युलर वेट त्या दोन्ही गॅसेसचं वेगळं असेल, गॅमा पण त्या दोन्ही गॅसेससाठी वेगळा असेल, आणि दोन्ही गॅसेसचं टेम्परेचर पण जर वेगळं असेल तर साऊंडच्या वेलॉसिटीमध्ये काय रिलेशन आपल्याला लिहिता येईल, टू गॅसेस ॲट टू डिफरंट टेम्परेचर्स. तर त्यावेळेस वेलॉसिटी इन फर्स्ट गॅस अपॉन वेलॉसिटी इन सेकंड गॅस इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये गॅमा अपॉन गॅमा टू इंटू T1 अपॉन T2 इंटू मॉलिक्युलर वेट ऑफ सेकंड अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ फर्स्ट. हे तीन फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थित लक्ष ठेवायचे आहेत. कोणता फॉर्म्युला केव्हा वापरायचा आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. द फर्स्ट एक्झाम्पल ऑन दिस टाईप इज कम्पेअर द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड ॲट 68.25 केल्विन अँड ॲट 273 केल्विन इन सेम गॅसियस मीडियम. एकच गॅसचं मीडियम आहे, 68.25 केल्विन या टेम्परेचरला आणि 273 केल्विन या टेम्परेचरला आपल्याला वेलॉसिटी ऑफ साऊंड कम्पेअर करायची आहे. म्हणजे V1 अपॉन V2 आपल्याला शोधायचं आहे. पहिलं टेम्परेचर आहे 68.25, नंतरचं टेम्परेचर आहे 273. मग गॅसियस मिडियम एकच असेल आणि टेम्परेचर जर वेगवेगळं असेल तर वेलॉसिटीचं रिलेशन आपण तयार केलेलं होतं. बघू आपण ते तयार करूया. द वेलॉसिटी ऑफ साऊंड ॲट टेम्परेचर T1 इज, हा फॉर्म्युला V1 इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये गॅमा R T1 अपॉन M0. द वेलॉसिटी ऑफ साऊंड ॲट टेम्परेचर T2 इन सेम गॅस. सेम गॅस म्हटलं म्हणजे मॉलिक्युलर वेट सारखा, गॅमा सारखा. सो V2 इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये गॅमा R T2 अपॉन M0. दोघांचा रेशो घेतला, देअरफॉर V1 अपॉन V2 इज इक्वल टू अंडर रूटमध्ये T1 अपॉन T2 असं आपल्याला लिहिता येतं. T1 इज 68.25, T2 इज 273. हा रेशो जातो 1/4 आणि स्क्वेअर रूटमध्ये 1/4 म्हणजेच 1/2. So V1 upon V2 is 1/2. So the velocities are in the ratio 1:2. Next example, if the speed of sound in air at 0 degree centigrade is 331 meter per second. म्हणजे साऊंडचा स्पीड 0 डिग्री सेंटीग्रेडला एअरमध्ये किती दिला आहे, 331 मीटर पर सेकंद दिलेला आहे. ॲट व्हॉट टेम्परेचर विल द स्पीड बी 350 मीटर पर सेकंड. तर किती टेम्परेचरला हा स्पीड 350 मीटर पर सेकंद होईल, ते टेम्परेचर आपल्याला विचारलं आहे. सो इनिशियल टेम्परेचर इज गिवन 0 डिग्री सेंटीग्रेड मीन्स 273 केल्विन. द वेलॉसिटी ॲट दॅट टेम्परेचर इज 331 मीटर पर सेकंड मीन्स V1 इज 331 मीटर पर सेकंड. यू हॅव टू ॲट व्हॉट टेम्परेचर म्हणजे नंतरचं टेम्परेचर शोधायचं आहे. सो T2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क अँड ॲट दॅट टेम्परेचर द वेलॉसिटी इज 350 मीटर पर सेकंड. सो V2 इज 350. मग आता टेम्परेचर आणि वेलॉसिटीमध्ये काय रिलेशन असतं आपल्याला माहिती आहे, V1 अपॉन V2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ T1 अपॉन T2. त्याला तुम्हाला तयार करावं लागेल फॉर्म्युला. सो द स्पीड ऑफ साऊंड ॲट टेम्परेचर T1 इज V1 इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये गॅमा R T1 अपॉन M0. द स्पीड ॲट टेम्परेचर T2 इन द सेम गॅस इज
So V2 is equal to square root of gamma r T2 upon m0. Take ratio of both the equations. So you will get V1 upon V2 is equal to root of T1 upon T2. आपल्याला नंतरचं टेम्परेचर शोधायचं म्हणजे T2 शोधायचं आहे. सो स्क्वेअरिंग अँड रिअरेंजिंग. सो T2 इज इक्वल टू T1 इंटू V2 स्क्वेअर अपॉन V1 स्क्वेअर. So T1 is 273, V1 square means 350 into 350 upon, sorry, V2 square means 350 upon 350 and V1 square is 331 into 331. याला लॉगनी आपण सोडवतोय. लॉगची कॅल्क्युलेशन मी या ठिकाणी करून दिलेत तुम्हाला. बघा इथे तिघांचा प्रॉडक्ट आहे त्यामुळे तिघांच्या लॉगची बेरीज, इथे दोघांचा प्रॉडक्ट आहे त्यामुळे दोघांच्या लॉगची बेरीज. या तिघांच्या लॉगची बेरीज केली तर आपल्याला न्यूमरेटरचा टोटल लॉग मिळेल. या दोघांच्या लॉगची बेरीज केली तर डिनॉमिनेटरचा टोटल लॉग मिळेल. मग न्यूमरेटरच्या लॉगमधनं डिनॉमिनेटरचा लॉग सबट्रॅक्ट करा आणि जे काही सबट्रॅक्शन येईल त्याचा अँटीलॉग काढा. सो अँटीलॉग इज 305.4. हे ॲन्सर मिळेल आपल्याला केल्विनमध्ये. सो द टेम्परेचर इज 305.4 केल्विन, म्हणजेच डिग्री सेंटीग्रेडमध्ये जर आपण काढलं तर ते येतं 32.4 डिग्री सेंटीग्रेड. केल्विनचं कन्व्हर्शन डिग्री सेंटीग्रेडमध्ये करण्यासाठी 273 त्याच्यातनं सबट्रॅक्ट करून टाकायचे. सो ॲट द टेम्परेचर 32.4 डिग्री सेंटीग्रेड काय म्हटलं त्याने, तर त्या ठिकाणी त्याचा स्पीड होईल 350 मीटर पर सेकंद. 0 डिग्री सेंटीग्रेडला 331 आहे तर 32.4 डिग्री सेंटीग्रेडला तो 350 होईल. द नेक्स्ट एक्झाम्पल इज the velocity of sound in air at 27 degree centigrade is 340 मीटर पर सेकंद. ठीक आहे. 27 डिग्री सेंटीग्रेडला एअरमध्ये साऊंडची वेलॉसिटी 340 मीटर पर सेकंद आहे. कॅल्क्युलेट द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर ॲट 127 डिग्री सेंटीग्रेड. तर 127 डिग्री सेंटीग्रेडला किती वेलॉसिटी होईल साऊंडची ते आपल्याला शोधायचं आहे. सो इनिशियल टेम्परेचर मीन्स T1 इज 27 डिग्री सेंटीग्रेड म्हणजेच 300 केल्विन. ॲट दॅट टेम्परेचर वेलॉसिटी इज V1 दॅट इज 340 मीटर पर सेकंद. You have to find velocity. So V2 is question mark at temperature 127 degree centigrade. So T2 is 127 degree centigrade means 400 Kelvin. काय रिलेशन वापरसाल? रिलेशन तेच V1 upon V2 is equal to square root of T1 upon T2, कारण की गॅस एकच आहे. त्याच प्रकारे लिहिलं. The velocity of sound at temperature T1 फॉर्म्युला V1 is equal to square root मध्ये gamma r T1 upon m0. The velocity of sound at temperature T2 is V2 इज स्क्वेअर रूटमध्ये गॅमा आर T2 अपॉन m0. दोघांचा रेशो घेतला तर V1 अपॉन V2 इज इक्वल टू अंडर रूटमध्ये T1 अपॉन T2. आपल्याला काय शोधायचं आहे? आपल्याला शोधायचं आहे नंतरची वेलॉसिटी. सो V2 बिकम्स V1 इंटू अंडर रूट ऑफ T2 अपॉन अंडर रूट ऑफ T1. सगळ्यांना स्क्वेअर रूटच्या आतमध्ये घेऊन टाकलं मी. सो स्क्वेअर रूटमध्ये V1 स्क्वेअर इंटू T2 अपॉन T1. V1 स्क्वेअर मीन्स 340 इंटू 340. T2 इज 400 आणि T1 इज 300. याला आपल्याला लॉगनी सोडवायचं आहे. लॉगनी सोडवण्यासाठी या ठिकाणी मी लॉगचे कॅल्क्युलेशन्स केलेत. बघा न्यूमरेटरमध्ये तिघांचा प्रॉडक्ट आहे त्यामुळे तिघांच्या लॉगचं ॲडिशन केलं. हा झाला न्यूमरेटरचा टोटल लॉग. त्याच्यामधनं डिनॉमिनेटरचा लॉग सबट्रॅक्ट केला म्हणजे लॉग ऑफ 300 मी त्याच्यामधनं सबट्रॅक्ट केला. सबट्रॅक्शन आलं 5.1880. त्याचं हाफ केलं. हाफ का बरं केलं? कारण की स्क्वेअर रूटमध्ये आहे. हाफ केल्यानंतर त्याचा अँटीलॉग काढला आणि आपल्याला आन्सर मिळालं 392.6. वेलॉसिटी शोधलेली आहे आपण त्यामुळे युनिट असेल मीटर पर सेकंद. सो वेलॉसिटी ॲट 127 डिग्री सेंटीग्रेड इज 392.6 मीटर पर सेकंद असं आपल्याला उत्तर मिळतं. द नेक्स्ट एक्झाम्पल इज काय म्हटलं बघा. मॉलिक्युलर वेट्स ऑफ ऑक्सिजन अँड नायट्रोजन आर इन द रेशो 8:7. ऑक्सिजन आणि नायट्रोजनचं मॉलिक्युलर वेटमधला रेशो आपल्याला दिलेला आहे. गॅमा इज सेम फॉर बोथ गॅसेस. दोन्ही गॅसेससाठी गॅमा सारखा आहे. ॲट व्हॉट टेम्परेचर विल द स्पीड ऑफ साऊंड इन ऑक्सिजन बी द सेम ॲज दॅट इन नायट्रोजन ॲट 37 डिग्री सेंटीग्रेड. तर कोणत्या टेम्परेचरला त्या ठिकाणी साऊंडचा स्पीड ऑक्सिजनमधला नायट्रोजन एवढा होईल जर नायट्रोजनचं टेम्परेचर 37 डिग्री सेंटीग्रेड असेल तर. ठीक आहे. आता काय काय दिलं बघा. The molecular weights are in the ratio 8:7. So molecular weight of oxygen upon molecular weight of nitrogen is 8/7. दोघांचा गॅमा सारखाच म्हटलाय. सो गॅमा फॉर ऑक्सिजन इज इक्वल टू गॅमा फॉर नायट्रोजन.
temperature of oxygen you have to find. Temperature of nitrogen is given 37 degrees centigrade means 310 Kelvin. आणि आपल्याला म्हटलं आहे की दोन्ही गॅसेसमध्ये स्पीड सारखा आहे. सो व्हेलॉसिटी इन ऑक्सिजन इज इक्वल टू व्हेलॉसिटी इन नायट्रोजन. ठीक आहे, मग आता काय काय करता येईल पहा आपण. दोन वेगवेगळ्या गॅसेससाठी व्हेलॉसिटीचे फॉर्म्युले तयार करून घेऊ आपण. द स्पीड ऑफ साऊंड इन ऑक्सिजन ॲट टेम्परेचर TO2, तर VO2 इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये गॅमा O2 आर टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन. त्याचप्रकारे नायट्रोजनमध्ये स्पीडचा फॉर्म्युला घेतला मी ॲट टेम्परेचर TN2. सो व्हेलॉसिटी इन नायट्रोजन इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये गॅमा ऑफ नायट्रोजन आर इंटू टेम्परेचर ऑफ नायट्रोजन अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ नायट्रोजन. दोघांचा रेशो घेतला. So velocity in oxygen upon velocity in nitrogen is equal to gamma of oxygen upon gamma of nitrogen into temperature of oxygen upon temperature of nitrogen into molecular weight of nitrogen upon molecular weight of oxygen. हे इन्व्हर्सली असल्यामुळे उलट झालेत. हां, गॅमा सारखा आहे त्यामुळे कॅन्सल झाला. टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन अपॉन टेम्परेचर ऑफ नायट्रोजन मॉलिक्युलर वेट, आणि हा व्हेलॉसिटी पण दोन्ही गॅसमधली सारखी आहे म्हणून हा रेशो 1 घेतला. हे सारखे असल्यामुळे हा रेशो 1 झाला. ठीक आहे, स्क्वेअर करूया दोन्ही साईडचं. So squaring both sides you get 1 is equal to temperature of oxygen upon temperature of nitrogen into molecular weight of nitrogen upon molecular weight of oxygen. So temperature of oxygen becomes, याच्यावरनं मी temperature of oxygen चा फॉर्म्युला तयार केला. So temperature of nitrogen into molecular weight of oxygen upon molecular weight of nitrogen. बरोबर आहे, बघून घ्या. फास्ट होत असेल तर स्लो करा, थोडंसं पॉज करून बघा, काही हरकत नाही. तोच फायदा तुम्हाला यूट्यूबचा. व्हॅल्यूज पुटअप केल्या मी. टेम्परेचर ऑफ नायट्रोजन इज 310, मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन इज अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ नायट्रोजन इज 8/7. सो इट बिकम्स 2480/7 मीन्स 354.28 केल्विन. एवढ्या टेम्परेचरला ऑक्सिजनमधली साऊंडची वेलॉसिटी आणि नायट्रोजनची साऊंडची वेलॉसिटी ही सारखी असेल. म्हणजे ते ऑक्सिजनचं टेम्परेचर किती केल्विनमध्ये जर एवढं आहे तर डिग्री सेंटीग्रेडमध्ये आहे ते 81.28 डिग्री सेंटीग्रेड. ठीक आहे, या प्रकारे तुम्हाला ते सोडवता येतं. पुन्हा दोन वेगवेगळ्या गॅसेसच्या व्हेलॉसिटीचं कंपॅरिझन पहा. द स्पीड ऑफ साऊंड इन एअर ॲट 27 डिग्री सेंटीग्रेड इज 348.2. एका गॅसमध्ये म्हणजे एअरमध्ये 27 डिग्री सेंटीग्रेडला साऊंडचा स्पीड दिला आहे 348.2 मीटर पर सेकंड. फाइंड द स्पीड ऑफ साऊंड इन कार्बन डायऑक्साईड ॲट 67 डिग्री सेंटीग्रेड. तर कार्बन डायऑक्साईडमध्ये किती स्पीड असेल 67 डिग्री सेंटीग्रेडला ते आपल्याला विचारलं आहे. सो व्हेलॉसिटी इन एअर इज गिवन 348.2. व्हेलॉसिटी इन CO2 यू हॅव टू फाइंड. टेम्परेचर ऑफ CO2 इज 67 डिग्री सेंटीग्रेड मीन्स 340 केल्विन. टेम्परेचर ऑफ एअर इज गिवन 27 डिग्री सेंटीग्रेड मीन्स 300 केल्विन. गॅमा फॉर एअर इज 1.41. गॅमा फॉर कार्बन डायऑक्साईड इज 1.31. ह्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या होत्या, मी डायरेक्ट गिवनमध्ये लिहिल्या आहेत. मॉलिक्युलर वेट ऑफ एअर दिलं तुम्हाला 29 आणि मॉलिक्युलर वेट ऑफ कार्बन डायऑक्साईड इज गिवन 44. ह्या गिवन व्हॅल्यूज होत्या, डायरेक्ट एक्झाम्पलमध्ये दिल्या होत्या. मी डायरेक्ट तिथे एक्झाम्पलमध्ये न लिहिता डायरेक्ट गिवनमध्येच लिहून टाकल्या आहेत. सो पुन्हा त्याच प्रकारे दोन वेगवेगळे गॅसेस, दोन गॅसेसचं टेम्परेचर वेगवेगळं, त्यामुळे व्हेलॉसिटी ऑफ साऊंडचं कंपॅरिझन आपल्याला करावं लागेल. द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअरचा फॉर्म्युला तयार केला मी. बरोबर आहे का बघा. व्ही एअर इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये गॅमा एअर इंटू आर इंटू टेम्परेचर ऑफ एअर अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ एअर. बरोबर आहे. त्याच प्रकारे कार्बन डायऑक्साईडसाठी फॉर्म्युला तयार करा. सो फॉर कार्बन डायऑक्साईड द फॉर्म्युला बिकम्स व्हेलॉसिटी इन कार्बन डायऑक्साईड इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये गॅमा ऑफ कार्बन डायऑक्साईड इंटू आर इंटू टेम्परेचर ऑफ कार्बन डायऑक्साईड अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ कार्बन डायऑक्साईड. दोघांचा रेशो घेतला. सो रेशो इज व्हेलॉसिटी इन एअर अपॉन व्हेलॉसिटी इन कार्बन डायऑक्साईड इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये गॅमा ऑफ एअर अपॉन गॅमा ऑफ कार्बन डायऑक्साईड इंटू टेम्परेचर ऑफ एअर अपॉन टेम्परेचर ऑफ कार्बन डायऑक्साईड इंटू मॉलिक्युलर वेट ऑफ कार्बन डायऑक्साईड अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ एअर. आपल्याला व्हेलॉसिटी कार्बन डायऑक्साईड पाहिजे म्हणून व्ही ऑफ CO2 साठी मी फॉर्म्युला तयार केला. इकडे ट्रान्सफर करावं लागेल, हा इकडे ट्रान्सफर करावं लागेल. सो व्ही एअर स्क्वेअर आणि बाकीचे त्या स्क्वेअरच्या आतमध्ये. सो गॅमा ऑफ CO2, टेम्परेचर ऑफ CO2, मॉलिक्युलर वेट ऑफ एअर इंटू व्हेलॉसिटी इन एअर स्क्वेअर अपॉन गॅमा एअर टेम्परेचर ऑफ एअर मॉलिक्युलर वेट ऑफ कार्बन डायऑक्साईड. आहे बरोबर. बघा फॉर्म्युला चेक करून घ्या. फॉर्म्युला जर बरोबर असेल
तर मग आता आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करू. गॅमा ऑफ CO2 इज 1.31, टेम्परेचर ऑफ कार्बन डायऑक्साईड इज 340, मॉलिक्युलर वेट ऑफ एअर इज 29, वेलॉसिटी इन एअर इज 348.2, सो 348.2 स्क्वेअर असल्यामुळे गॅमा फॉर एअर इज 1.41, टेम्परेचर ऑफ एअर इज 300 केल्विन आणि मॉलिक्युलर वेट ऑफ कार्बन डायऑक्साईड इज 44. आता हे आपल्याला लॉगनी सोडवायचं आहे. मग सगळ्यांचा लॉग घ्या, त्यांची बेरीज करा, त्याच्यातनं या तिघांच्या लॉगची बेरीज सबट्रॅक्ट करा, न्युमरेटरच्या लॉगमध्ये डिनॉमिनेटरचा लॉग सबट्रॅक्ट करा, त्याचा हाफ करा आणि अँटी लॉग काढा. तेच केलं बघा मी सगळं इथे लॉगची कॅल्क्युलेशन इथे केलेले आहेत, सगळे लॉग घेतलेत बघा, बरोबर केलेत का तर. आणि कोणती स्टेप करायची, काय करायची बघा. न्युमरेटरमध्ये या 5 संख्यांचा गुणाकार आहे म्हणून या 5 संख्यांचं लॉगचं ॲडिशन घेतलं. डिनॉमिनेटरमध्ये या तिघांचं मल्टिप्लिकेशन आहे म्हणून तिघांच्या लॉगची बेरीज केली. न्युमरेटरच्या लॉगमधनं डिनॉमिनेटरचा लॉग सबट्रॅक्ट केला, सबट्रॅक्ट केल्यानंतर त्याचा हाफ केलं कारण की स्क्वेअर रूटमध्ये कॅल्क्युलेशन आहेत, आणि नंतर मग अँटी लॉग काढला. सो व्हेलॉसिटी इन कार्बन डायऑक्साईड इज फाउंड टू बी 290.1 मीटर पर सेकंड. ओके, कॅल्क्युलेशन इथे दिलेलेच आहेत, तुम्ही पण करा. पुन्हा 2 वेगवेगळ्या गॅसेससाठी स्पीड ऑफ साऊंडचं कंपॅरिझन. काय म्हटलं पहा, कंपेअर द स्पीड ऑफ साऊंड इन ऑक्सिजन ॲट 17 डिग्री सेंटीग्रेड विथ दॅट इन नायट्रोजन ॲट 67 डिग्री सेंटीग्रेड. ऑक्सिजन आणि नायट्रोजनमध्ये साऊंडच्या वेलॉसिटीचं कंपॅरिझन आपल्याला करायचं आहे आणि दोघांचं टेम्परेचर वेगवेगळं आपल्याला दिलेलं आहे. गॅमा इज सेम फॉर ऑक्सिजन अँड नायट्रोजन. ऑक्सिजन आणि नायट्रोजन दोघांसाठी गॅमाची व्हॅल्यू मात्र सारखी आहे आणि दोघांची मॉलिक्युलर वेट दिले आहेत. मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन इज 32 अँड नायट्रोजन इज 28. ठीक आहे, मग वेलॉसिटीचं कंपॅरिझन करायचं आहे ऑक्सिजन टू नायट्रोजन. So V of O2 upon V of N2 we have to find. Temperature of oxygen is given 17 degree centigrade means 290 Kelvin आणि temperature of nitrogen is given 67 degree centigrade means 340 Kelvin. ठीक आहे, मॉलिक्युलर वेट दोघांचं दिलेलं आहे 32 आणि 28 आणि दोघांसाठी गॅमा सारखा आहे हे पण दिलेलं आहे. सो दीज आर गिवन आयटम्स. आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. कंपॅरिझन करताना काय करावं लागेल, 2 वेगवेगळे गॅसेस, त्यामुळे फॉर्म्युल्याचं 2 फॉर्म्युले आपण लिहू, एक ऑक्सिजनसाठी एक नायट्रोजनसाठी आणि दोघांचा रेशो घेऊया. सो द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन ऑक्सिजन इज V ऑफ O2 इज इक्वल टू, हा फॉर्म्युला सगळ्यांना लक्षात आलाच असेल आता. तशाच प्रकारे नायट्रोजनसाठी फॉर्म्युला तयार करा व्हेलॉसिटी ऑफ साऊंडचा. झाला, दोघांचा रेशो घ्या कारण की कंपॅरिझन करायचं आहे आपल्याला म्हणून रेशो घ्यावा लागेल. सो व्हेलॉसिटी इन ऑक्सिजन अपॉन व्हेलॉसिटी इन नायट्रोजन इज इक्वल टू अंडर रूटमध्ये गॅमा ऑफ ऑक्सिजन अपॉन गॅमा ऑफ नायट्रोजन इंटू टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन अपॉन टेम्परेचर ऑफ नायट्रोजन इंटू मॉलिक्युलर वेट ऑफ नायट्रोजन अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन. सो पुट द व्हॅल्यूज. गॅमा इज सेम, सो हा रेशो झाला 1. टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन इज 290, टेम्परेचर ऑफ नायट्रोजन इज 340, मॉलिक्युलर वेट ऑफ नायट्रोजन इज 28, मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन 32. हे स्क्वेअर रूट आपल्याला सोडवायचं आहे लॉगच्या साहाय्याने. मग न्युमरेटरमध्ये दोघांचा प्रॉडक्ट, डिनॉमिनेटरमध्ये दोघांचा प्रॉडक्ट, म्हणून या दोघांच्या लॉगच्या ॲडिशनमधनं या दोघांच्या लॉगचं ॲडिशन सबट्रॅक्ट करा, हाफ करा, अँटी लॉग काढा. सबट्रॅक्ट केलं. आता इथे मात्र थोडंसं लक्ष ठेवा, सबट्रॅक्ट केल्यानंतर इथे लक्ष ठेवा, हां, न्युमरेटरचा लॉग आहे 3.9096, डिनॉमिनेटरचा लॉग आला 4.0366, दोघांचं सबट्रॅक्शन केल्यानंतर इथं बार 1.8730. आता बार 1 जर असेल तर त्याचा हाफ होत नाही म्हणून पहिले याला बार 2 मध्ये कन्वर्ट करावं लागतं. सो बार 2 प्लस 1.8730 नंतर हाफ करायचं, म्हणजे इथे इव्हन संख्या असली पाहिजे तरच हाफ करता येते. सो बार 1ला कन्वर्ट करा बार 2 मध्ये, बार 3 असेल तर त्याला कन्वर्ट करा बार 4 मध्ये, बार 5 असेल तर त्याला कन्वर्ट करा बार 6 मध्ये अँड सो ऑन. इथे बार 1 होतं म्हणून मी त्याला बार 2 मध्ये कन्वर्ट केलं. सो बार 2 प्लस 1 पॉईंट, बार 2 प्लस 1 म्हणजेच बार 1 आहे की नाही. आता 2नी डिवाईड करा. सो 2नी डिवाईड केलं बार 2ला तर बार 1चा भाग जाईल आणि याला 2नी डिवाईड केलं 0.9365, दोघांचं ॲडिशन करा. दोघांचं ॲडिशन म्हणजे बार 1.9365 आणि नंतर मग त्याचा अँटीलॉग. हे लक्षात ठेवा, कॅरेक्टरिस्टिक जर बार 1 असेल तर त्याचा हाफ करता येत नाही. त्याला हाफ करण्यासाठी तुम्हाला त्याला पहिले कन्वर्ट करावं लागतं बार 2 मध्ये आणि नंतर मग हाफ करावा लागतो. लॉगची कॅल्क्युलेशन लक्षात आलेच असतील तुम्हाला. त्यानुसार आपल्याला रेशो मिळाला 0.8640:1. सो व्हेलॉसिटी इज
in oxygen and velocity in nitrogen are in the ratio 0.864:1. आता आपल्या पुस्तकामध्ये या टॉपिकवर दिलेले एक्झाम्पल्स आपण घेतोया. पहिलं एक्झाम्पल आहे त्याच्यातलं, ॲट व्हॉट टेम्परेचर विल स्पीड ऑफ साऊंड इन एअर बी 1.75 टाइम्स द स्पीड ॲट NTP. कोणत्या टेम्परेचरला एअरमध्ये साऊंडचा स्पीड हा 1.75 टाइम्स होईल NTPला असणाऱ्या स्पीडपेक्षा. म्हणजे नंतरचं टेम्परेचर शोधायचं आहे आपल्याला. पहिलं टेम्परेचर म्हणजे NTP म्हणजे 273 केल्विन आणि नंतरचा स्पीड किती होतो आहे. सो V2 इज 1.75 टाइम्स V1. पहिल्या स्पीडच्या 1.75 टाइम्स होतो आहे. तर ते टेम्परेचर किती असेल ते विचारलं आहे. आता दोन वेगवेगळे टेम्परेचर आहे, गॅस एकच आहे, त्यामुळे सरळ सरळ द स्पीड ऑफ साऊंड ॲट NTP गॅमा P T1/m0 त्याला V1 म्हटलं मी, आणि द स्पीड ऑफ साऊंड ॲट टेम्परेचर T2 त्याला V2 म्हटलं आपण. सो V2 इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये गॅमा R T2/m0. सो V2/V1 इज इक्वल टू अंडर रूटमध्ये T2/T1. सो T2 आपल्याला T2 शोधायचं आहे, नंतरचं टेम्परेचर शोधायचं आहे. आपल्याजवळ इथं T2 इज इक्वल टू V2 स्क्वेअर इंटू T1/V1 स्क्वेअर. व्हॅल्यूज पुटअप केल्या. तर आपल्याला मी इथं V2 स्क्वेअर म्हणजेच 1.75 टाइम्स V1 स्क्वेअर का की 1.75 इंटू 1.75 टाइम्स V1 स्क्वेअर बरोबर आहे. हा V1 स्क्वेअर कॅन्सल झाला. आपल्याजवळ राहिलं 1.75 इंटू 1.75 इंटू 273/1. सो इट इज 836.0 केल्विन म्हणजेच 563 डिग्री सेंटीग्रेड. याला कसं सॉल्व केलं त्याचे लॉगचे कॅल्क्युलेशन मी या ठिकाणी दिलेले आहेत, बघून घ्या. ओके. आणि या टाईपचं लास्ट एक्झाम्पल ते पण कंपॅरिझन टाईपचंच आहे. बघूया काय म्हटलं तर, इफ द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर ॲट अ गिव्हन प्लेस ऑन 2 डिफरंट डेज ॲट अ गिव्हन वीक आर इन द रेशो 1:1.1. म्हणजे साऊंडची वेलॉसिटी एका ठराविक ठिकाणी ऑन 2 डिफरंट डेज 2 वेगवेगळ्या दिवशी जर आपण कंपेअर केली तर ती येते 1:1.1. अज्युमिंग द टेम्परेचर ऑन 2 डेज टू बी सेम. दोन्ही दिवसांचं टेम्परेचर सारखंच आपल्याला कन्सिडर करायचं आहे. व्हॉट क्वांटिटेटिव्ह कन्क्ल्युजन्स कॅन यू ड्रॉ अबाउट द कंडिशन ऑफ ऑन द 2 डेज. तर त्या 2 दिवसांबद्दल तुम्हाला काय सांगता येईल असा तो प्रश्न आहे. म्हणजे आता बघा, पहिल्या दिवशी आपण साऊंडची वेलॉसिटी मोजली, 2-3 दिवसानंतर पुन्हा आपण त्याच ठिकाणी गेलो, तिथे साऊंडची वेलॉसिटी मोजली, टेम्परेचर सारखं होतं, पण साऊंडची वेलॉसिटी सारख्या नाही भरल्या. त्या दे आर इन द रेशो 1:1.1. याचा अर्थ वेगवेगळ्या त्या साऊंडच्या वेलॉसिटी आहे. मग त्या साऊंडच्या वेलॉसिटी वेगवेगळ्या भरण्यामागचं काय कारण आहे ते कारण आपल्याला त्यांनी विचारलं आहे. बघा, V1/V2 इज गिवन 1:1.1. T1 आणि T2 टेम्परेचर दोन्ही सारखंच आहे, दोन्ही दिवशी टेम्परेचर सारखं होतं म्हटलं त्यांनी. So as temperature is same, so we can use the relation V1/V2 is equal to √2/ρ1. So V1/V2 is 1/1.1 is equal to √2/ρ1. स्क्वेअर केला आपण दोन्ही साईडचा. सो √2/ρ1 is 1/1.21 बरोबर आहे. सो ρ1 is equal to 1.21 टाइम्स ρ2. म्हणजे पहिल्या दिवशीची एअरची डेन्सिटी ही दुसऱ्या दिवशीच्या एअरच्या डेन्सिटीच्या 1.21 टाइम्स आहे. म्हणजे पहिल्या दिवशीची एअरची डेन्सिटी जास्त आहे त्या दुसऱ्या दिवशीच्या एअरच्या डेन्सिटीपेक्षा. सो धिस शोज दॅट डेन्सिटी ऑफ फर्स्ट डे ऑफ एअर इज लार्जर, मीन्स इट इज ड्राय डे. म्हणजे तो ड्राय डे होता. सो फर्स्ट डे इज हॅव्हिंग ड्राय एअर अँड अनदर डे मॉइस्ट एअर. आणि म्हणून मग आपल्याला म्हणता येतं की आपल्याला माहिती की ड्राय एअरची डेन्सिटी जास्त असते. आणि इथे आपल्याला ρ1 इज 1.21 टाइम्स ρ2 मिळाला ना. म्हणजे याचा अर्थ ρ1 जास्त आहे, म्हणजे पहिल्या दिवशी ड्राय एअर असेल हा त्याचा अर्थ आपल्याला सांगता येतो. सो दिस इज द लास्ट एक्झाम्पल ऑन दिस टॉपिक.